हाय फ्रेंड, तर तुम्हालाही असा एकदम बारीक असा पिको करायला शिकायचा असेल तर एक ट्रिक सांगणार आहे, ते तुम्ही यूज करायची आहे. आता बघा, या साडीचा पिको बघा एकदम टाईट आणि एकदम बारीक असा आलेला आहे. आता काही जणांचं काय होतं माहिती आहे का, बघा अशा साईडला ना टोक येऊन जातं, तर हे टोकही येणार नाही. त्यासाठी पण तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. आता बघा, माझ्या दुसऱ्या साईडला अजिबात टोक आलेलं नाही आहे, त्या साईडला टोक आलेलं, कारण ते मी मुद्दामून केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. असं टोक अजिबात येणार नाही त्यासाठी. बघा, आता पिको पण एकदम छान असा आलेला आहे, एकदम आणि एकसारखा एकदम बारीक असा आलेला आहे. त्यासाठी ना आपल्याला साडीला ब्लाऊज असेल किंवा नसेल तरी पण आपल्याला ना साडीचा पदर हा एकदम बरोबर असा कट करून घ्यायचा आहे. असा थोडाही तिरका नाही गेला पाहिजे, एकदम सरळ असा कट करून घ्यायचा आहे. आता बघा, इथं मी 2-3 साड्यांना पिको करून घेणार आहे. आता इथं 2-3 साड्या मी इथं साड्याचा पदर कट करून घेतलेला. आणि मेन म्हणजे आता ना तुम्हाला असावाला पिकोचा धागा यूज करायचा. आता काही जण साधा धागा यूज करतात, पण तो नाही करायचा, हा वाला धागा यूज करायचा आहे. हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जातो. अशा प्रकारे हा धागा यूज करून आता मी ना पिकोचं फूट लावणार आहे. आता साधं स्टिचिंगचं फूट काढून मी पिकोचं फूट लावणार आहे. अशा प्रकारे पिकोचं फूट लावून त्याची सेटिंग वगैरे करून आता आपल्याला पिको करायचे आहे. काय करायचं, आता टोक येऊ नये म्हणून त्या साईडचं थोडं कट करून घ्यायचं, म्हणजे तुमच्या साडीच्या पदराच्या साईडला अजिबात टोक येणार नाही. अशा प्रकारे आता काय थोडंसं फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड झाल्यानंतर ना अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर पिको केला तर तुमचा पिको लवकर होऊन जाईल आणि एकदम छान आणि एकदम बारीक असा येऊन जाईल. प्रोफेशनल पद्धतीमध्ये तुम्हाला हे पिको कसं करायचं ते तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे पूर्ण पिको झाल्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे किती छान दिसतो ते. माझ्या अशा प्रकारे 2 मिनटात 2-4 साड्या होऊन गेलेल्या आहेत. पिको झाल्यानंतर बघा एकदम मस्त असा दिसणार आहे. अशा प्रकारे पूर्ण साड्याचा पिको वगैरे झालेला आहे, एकदम छान असा आलेला आहे. बघा, आता मी पूर्ण साड्या पिको करून घेतलेल्या आहेत. ही ट्रिक्स कशी वाटली आणि अशाच ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. चला, बाय.